रामकृष्णारी. मी कृष्णा महाराज कमानकर. सर्व माझ्या मित्र-मैत्रिणींना म्हणजे तरुणांना माझं सांगणं आहे, की तुम्हाला जर कमी वयात आणि कमी काळात जर खूप मोठं व्हायचं असेल, खूप काही करायचं असेल, तर तुम्ही सतत पॉझिटिव्ह राहा. 1 सेकंद पण निगेटिव्ह राहू नका आणि निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात सुद्धा राहू नका. आपल्या आजूबाजूला जर कोणी निगेटिव्ह विचाराची माणसं असतील, तर त्यांच्यापासून अतिशय सावध राहा आणि खूप लांब राहा. कारण ही निगेटिव्ह माणसं आपल्याला निगेटिव्ह करतात. यांच्याजवळ ज्यावेळेला तुम्ही यांच्या जवळ जाता, त्यावेळेला जर तुम्ही त्यांना जर काही एखादी गोष्ट बोलली, की मला एखादं काम आहे माझं करतो का? त्यांची सुरुवातच निगेटिव्ह. मला जमेल का? मी करील का? माझ्याकडून होईल का? अशा अनेक नाना प्रकारची उत्तरं ही मंडळी देत असतात. याच्यापेक्षा पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा आणि आज तारीख लिहून ठेवा. तुम्ही सतत पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहा आणि पॉझिटिव्ह विचार करत राहा. कारण निसर्गाचा नियम असा आहे, एखादी गोष्ट जेव्हा तुम्हाला अंतःकरणापासून पाहिजे असते, म्हणजे मनापासून पाहिजे असते, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळवून देण्यासाठी हा सारा निसर्ग आणि हा परमेश्वर आपल्याला एक वटून मदत करत असतो आणि पाहिजे असलेली गोष्ट आपल्या पदरात पडल्याशिवाय निसर्ग आणि परमेश्वर शांत बसत नाही. म्हणून सतत पॉझिटिव्ह राहा. आपल्याला जर सतत पॉझिटिव्ह राहायचं असेल, तर मी तुम्हाला काही पुस्तकांची नावं सांगू शकतो. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड असं एक पुस्तक आहे. डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी लिहिलेलं ते पुस्तक आहे. त्या पुस्तकाची ताकद अशी आहे की तुम्ही झोपेत सुद्धा पॉझिटिव्ह विचार करू शकता. इतकं सुंदर मांडणी डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी केलेली आहे. मराठी अवांतर आहे, हिंदी अवांतर आहे. बघा तुम्ही एकदा वाचा ते पुस्तक. आणि दुसरं म्हणजे वि. स. खांडेकरांची सुखाचा शोध असं एक पुस्तक आहे. कादंबरी आहे. ती पण आपण सर्वांनी वाचा. तिसरे म्हणजे अण्णाभाऊ साठे फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेले होते आणि त्यांनी 35 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. तुम्हाला नवल वाटेल. 1.5 दिवस शाळेत गेलेला माणूस म्हणजे 1 दिवस गेले, दुसऱ्या दिवशी सकाळी गेले, काहीतरी शाळेत घडलं, पळून आले, परत शाळेतच गेले नाही. 35 कादंबऱ्या त्याने लिहिलेल्या आहेत. कशाच्या बळावर? फक्त पॉझिटिव्ह विचाराची ही ताकद आहे. आणि त्या 35 कादंबऱ्यांची बाप ठरलेली कादंबरी आहे फकीरा. फकीरा इज ए नॉट अ जोक. अतिशय सुंदर कादंबरी आहे. 10वीला बऱ्याच लोकांना पाठ होता, स्मशानातील सोनं. तो पाठ ज्या कादंबरीवरती आधारित होता, ती कादंबरी म्हणजे फकीरा. आपण ती एकदा नक्की वाचा. आणि भारताचे थोर राष्ट्रपती म्हणजेच डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची अग्निपंख नावाची कादंबरी आपण एकदा वाचली पाहिजे. त्या कादंबरीची ताकद अशी आहे, ज्यांच्या डोक्यात कांदे, बटाटे, वांगे किंवा प्लॉट, फ्लॅट, इस्टेट, पैसा, बँक बॅलन्स या काही गोष्टी असतील, त्या सगळ्यांचे झापडं उडवणारी ती कादंबरी आहे. आपण नक्कीच ती कादंबरी एकदा वाचा. या 4 पुस्तकं वाचल्यानंतर आपण कायम पॉझिटिव्ह राहाल. झोपात सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह स्वप्न पडतील आणि पाहिजे असलेली गोष्ट कमी वयात आणि कमी काळात आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.